पाटोदा येथील व्यापारी संजय कांकरिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। यावेळी त्यांच्या गाडीमध्ये बॅगमध्ये सुसाईड नोट आढळली असून यामध्ये दोघा जणांनी व्याजाने दिलेले पैसे परत दे म्हणून उचलून नेऊन चटके देण्याची धमकी दिली होती। वारंवार होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे। आता या प्रकरणात पातोदा पोलीस ठाण्यात अमृत भोसले आणि दीपक साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे दोघेही फरार आहेत, तर दुसरीकडे या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। आरोपी अटक न झाल्यास कुटुंबियांच्या देखील जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे। आमचे चुलते स्वर्गीय संजय संपतलाल कांकरिया यांनी दिनांक 27/5/2025 रोजी आमच्या शेतातील घरावर आत्महत्या केली गळफास घेऊन। तरी त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी जी सुसाईड नोट लिहून ठेवली होती ती पोलिसांना मिळाली आहे। त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी जो हा क्रूर असा पाऊल, टोकाचा पाऊल जो उचलला आहे त्याबाबत त्यांना कशाचा त्रास होता याबाबत त्यांनी ते संपूर्ण त्यामध्ये लिहून ठेवलं आहे। त्या लोकांनी त्यांना चटके देऊन मारेल, आमचे पैसे आणून दे, आमच्या चुलत्यानं त्यांना 5 पट पैसे देऊन देखील त्यांनी ते पैशासाठी त्यांना वारंवार तरी देखील पैशाची वारंवार मागणी करत होते। तरी या आरोपींना योग्य व कडक शासन व्हावं, त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी। तसंच सुसाईड नोटमध्ये जे लिहिलं आहे आमच्या चुलत्यानं की यांची CID चौकशी व्हावी व या आरोपींपासून आमच्या कुटुंबाला देखील धोका होऊ शकतो। त्यामुळं हे आरोपी लवकरात लवकर अटक करून त्यांना योग्य व कडक शासन व्हावं। आता नवीन कायद्याने BNS 108 अन्वये आपण 2 लोकांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपी ताब्यात घेण्यासाठी सध्या आपली टीम कार्यरत आहे। काय कारण आहे आत्महत्येचं? कोणी पैशाच्या देण्या घेण्याचा प्राथमिक आता जे आपल्याला एक सुसाईड नोट मिळालेली आहे त्यावरून प्रथमदर्शनी तरी पैसे देण्यावरून आणि त्याची माघार देणे किंवा व्यवहाराच्या याच्यातून झालेला आहे। त्याचा पुढील तपासात आणखी काही निदर्शनास आलं तर त्याप्रमाणे आपण कारवाई करणार आहोत। काही सावकार अद्यापर्यंत नाही। प्रथमदर्शनी आपला आरोपी त्यांच्याकडून काय माहिती मिळाली आपल्याला आणि सुसाईड नोट मध्ये आहे पैसे घेतल्याचा व्यवहार त्याबाबत आहे। त्यावरून थोडा पुढे तपास केल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी आयडिया क्लिअर होईल। आज सध्या पैशाच्या याच्यावर आहे असं दिसून येत आहे। प्राथमिक स्तरावर बघितलं तर कसा त्रास संजय कांकरियांना होता? आता काही नमूद वगैरे आहे चिठ्ठीमध्ये? नाही, जास्त काय नाही नमूद, परंतु जे काही मुद्दे आहेत त्यावरील काही 2-3 मुद्दे असतील त्यावरून थोडासा आपण तपास करणार आहे। त्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी सांगता येईल। यात किती आरोपी एकूण आहेत, किती आरोपींना अटक झाली आणि उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी किती पथकं दाखल झाली? एक पथक आपलं कार्यरत आहे आणि आरोपी 2 आहेत। तर दोन्ही फरार आहेत, त्यांचे मोबाईल वगैरे बंद आहेत। तर आरोपीची नावे पण आपल्या समोर आलेली आहेत, तर त्यांना आपण लवकरच ताब्यात घेऊ आणि पुढील तपास करू।